लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की मिथुन काका नंदिनीला म्हणत असतात की आपला तो नेहमीचा मेडिकलवाला आहे ना, त्याच्याकडे मी गेलो होतो आणि वरच्या मजल्यावर आहे ना डान्सचा क्लास आहे, तर तिथे आपला जीवा मला जिमची बॅग घेऊन उभा होता हे दिसलं. आता नंदिनीला आश्चर्याचा धक्काच बसतो. तर आता जीवा घरी आल्यानंतर जे पाणी असतं ते तोंडावरती मारत असतो, अंगावरती सगळीकडे आता पाणीने ओलं करत असतो तोंड आणि अंग, कारण नंदिनीला वाटावं की ह्याला घाम आलेला आहे आणि हा जिमला गेला होता. तर आता हे सगळं नंदिनी पाहते आणि तिला हे पाहून आश्चर्याचा धक्काच बसतो आणि म्हणत असते की हे माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत, पण काय लपवत आहेत आणि का लपवत आहे असा आता ती विचार करत असते. तर दुसरीकडे आपण पाहतो की आता दिव्या आता पार्थला म्हणत असते की मला केक भरवा ना, माझ्या हातामध्ये प्लेट आहे, मग मी कशी खाणार, तुम्ही मला केक भरवा ना. मग आता पार्थ म्हणत असतो की बर, आणि तो आता प्लेट मधला केकचा एक तुकडा घेतो आणि दिव्याला भरवायला लागतो. तेवढ्यातच आता तिकडून काव्या येते आणि हे सगळं पाहते. काव्याला जबरदस्त धक्का आता बसलेला असतो ह्या दोघांना असं एकत्र केक भरवताना पाहून. मग आता ती टाळ्या वाजवायला लागते. तर आता ते दोघेही तिच्याकडे बघतात. पार्थला सुद्धा आता इथे धक्का बसतो काव्याला असं आलेलं पाहून आणि दिव्या सुद्धा आता आश्चर्याने काव्याकडे बघत असते. तर प्रेक्षकांनो, आता काव्या काय गैरसमज करून घेईल पार्थ आणि दिव्याबद्दल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. त्याचबरोबर आता जीवा काय करतोय जे आता नंदिनीला शोधायचं आहे ते पाहणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.